हॅलो एव्हरीवन, रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण दुधापासून आईस्क्रीम कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली ही आईस्क्रीम बनवून तयार होते। ही आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला कोणतेही साहित्य विकत आणण्याची गरज नाही। जे घरात साहित्य उपलब्ध असतं त्यामध्ये आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आईस्क्रीम कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी इथे मी 3 वाट्या दूध, अर्धी वाटी साखर आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे। आता आपल्याला दूध हे गरम करून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये मिल्क पावडर वगैरे काही यूज करणार नाही। आपण आईस्क्रीम खात असताना त्याला दुधाचा वास येऊ नये म्हणून दूध हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे, थोडंसं आटून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊया। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथं साखर थोडी जास्त घ्यायची आहे। आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे। उन्हाळ्यामध्ये दुपारी कडक उन्हामध्ये आपल्याला काहीतरी थंड प्यावंसं वाटतं किंवा खावंसं वाटत असतं आणि कडक उन्हामध्ये दुकानंही बंद असतात, पण तुम्हाला आता दुकानामधून आईस्क्रीम आणण्याची काहीही गरज नाही। तुम्ही घरी बनवून खाऊ शकता, तेही अगदी दुकानातल्या आईस्क्रीम पेक्षाही मस्त। आता आपण यामध्ये वेलची पूड टाकून घेऊया। वेलची पूड घातल्यामुळे आईस्क्रीमला फ्लेवर हा एकदम मस्त येतो। इथं तुम्ही दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मिल्क पावडरही घालू शकता। आपण जे विकत दुधाची आईस्क्रीम आणतो त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरचा वापर केलेला असतो, त्यामुळे तुम्ही इथं त्याचा वापर केला तरीही चालेल। तुम्ही इथं बघू शकता दूध हे घट्ट झालेलं आहे। आपल्याला इतपतच दूध घट्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं दूध हे आणखीन घट्टसर करून घेतलं तरी चालेल। आईस्क्रीम बनवण्यासाठी इथं मी चहाचे पेपर कप घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे चहाचे पेपर कप नसतील तर तुम्ही ग्लासामध्ये ही आईस्क्रीम बनवू शकता। आईस्क्रीम मध्ये बर्फ होऊ नये म्हणून इथं मी बटर पेपर घेतलेला आहे। आता याला आपण एका रबरेने सेट करून घेऊया। बटर पेपर ऐवजी तुम्ही इथं किराणा मालामध्ये जी प्लास्टिकची पिशवी भेटती तीही घेऊ शकता। आपण जर वरून बटर पेपर किंवा प्लास्टिकची पिशवी सेट करून घेतली तर आपली आईस्क्रीम ही एकदम मलईदार लागते, त्यामध्ये बर्फाचा गोळा तयार होत नाही। तुम्ही इथं बघू शकता मी 3ही आईस्क्रीमला बटर पेपर लावून घेतलेला आहे। आता आपण याला वरून छोटेसे छिद्र पाडून घेऊया, जेणेकरून आपल्याला आईस्क्रीमच्या कांड्या यामध्ये सेट करता येतील। जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण यामध्ये आईस्क्रीमच्या काड्या सेट करून घेऊया। आपली ही आईस्क्रीम एकदम मलईदार आणि विलायची पूड घातल्यामुळे एकदम टेस्टी बनते। आता ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी आपल्याला हे 3 ते 4 तास फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। 4 तास झालेले आहेत। आता आपण बघूया आपली आईस्क्रीम कशी बनली आहे ते। तुम्ही या आईस्क्रीम मध्ये काजू बदाम टाकून घेतले तरी चालेल। आता याला आपण कात्रीने थोडंसं कट करून घेऊया, त्यामुळे आपली आईस्क्रीम ही पेपर कप मधून सहज निघते। तुम्ही इथं बघू शकता पेपर कपला अजिबात आपली आईस्क्रीम चिकटलेली नाही, एकदम मस्त। तुम्ही इथं वरती बघू शकता आपण जी वेलची पूड घातली होती ती जमा झालेली आहे। आता अशाच पद्धतीने आपण आणखीन 2ही आईस्क्रीम काढून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला माझी आईस्क्रीम बनवण्याची पद्धत? तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा, एकदम मस्त अशी आपली आईस्क्रीम बनवून तयार होते। आपण जी विकत आईस्क्रीम आणतो त्या आईस्क्रीम पेक्षाही ही आईस्क्रीम एकदम टेस्टी लागते। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या थंडगार रेसिपी सोबत।